स्मार्ट मीटर की वाढीव बिलांचा शॉक, वीज ग्राहकांचा महावितरणवर संशयाचा बाण। आधी सरकारी बंगले आणि कार्यालयात स्मार्ट मीटर लावा, ऊर्जा मंचाचे महावितरणला थेट आव्हान। डिजिटल क्रांती की सर्वसामान्यांची आर्थिक लूट, महावितरणचे दावे आणि ग्राहकांचा वाढता अविश्वास। विद्युत कायदा 2003 चे सरळ उल्लंघन, महावितरणच्या मनमानी कारभारावर कायदे तज्ञांचा आक्षेप। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक मोबाईलवर आलेला तो एक मेसेज, आणि त्या मेसेज नंतर सर्वसामान्यांच्या छातीत धडधड वाढली आहे। मी बोलते स्मार्ट मीटर बद्दल। हा फक्त महावितरणचा एखादा नवीन प्रकल्प राहिला नाही, तर आज हा प्रत्येक सामान्य नागरिकाच्या रोजच्या जगण्याचा, त्याच्या हक्काचा आणि खिशाचा अत्यंत कळीचा मुद्दा बनला। गेल्या 2-4 दिवसात आलेल्या अवघ्या 48 तासांच्या एका इशाऱ्याने अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय। कोणाच्या सोसायटीला कुलूप ठोकलं जातंय, कुठे थेट रस्त्यावर उतरून तोडफोड होते, तर कुठे सरकारवर अदानी धार्जिणे असल्याचा गंभीर आरोप होतोय। शेवटी प्रश्न हाच उपस्थित होतोय की तंत्रज्ञान प्रगतीसाठी असतं की सर्वसामान्यांची सक्तीने आर्थिक लूट करण्यासाठी। याच संपूर्ण विषयावरील आज आम्ही थेट जनतेचा आक्रोश तुमच्या समोर मांडणार आहोत। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट मोबाईलवर 48 तासात स्मार्ट मीटर बदलवले जाईल असे SMS आणि WhatsApp संदेश पाठवण्यास सुरुवात केल्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ठाणे, मुंबई, पुणे, धुळे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात या सक्ती विरोधात नागरिक आणि विविध राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। डोंबिवलीत MIDC परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांनी महावितरणच्या मनमानी कारभाराला विरोध करत थेट सोसायटीच्या मीटर केबिनलाच कुलूप ठोकलंय, तर अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयाबाहेर स्मार्ट मीटर आणि TV फोडून तीव्र निदर्शने केली। बदलापुरात सामाजिक कार्यकर्त्यांनी या सक्ती विरोधात आमरण उपोषण सुरू केले असून पुण्यात काँग्रेस पक्षाने अदानी कंपनीच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा आरोप करत रास्तापेठ कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि महावितरणच्या आवारातील अदानीचे कार्यालय हटवण्याची मागणी केली। ऊर्जा मंच आणि वीज तज्ञ अशोक पेंडसे यांच्या मते कोणते मीटर बसवायचे हा ग्राहकाचा ऐच्छिक अधिकार आहे। मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर सक्तीचे नसून ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले होते। तरीही स्थानिक पातळीवर महावितरणचे कर्मचारी घराघरात जाऊन ग्राहकांना मीटर बदलणे बंधनकारक आहे असे सांगून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवतायत। नागरिक आता सक्तीचा शासन निर्णय दाखवा अशी मागणी करत आहे, मात्र महावितरणकडे याचे कोणतेही उत्तर नाही। याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे बेकायदेशीर आहे। वीज पुरवठा संहिता 2021 नुसार मीटर बदलण्यासाठी 15 दिवसांची नोटीस देणे गरजेचे असताना महावितरण केवळ 48 तासांची नोटीस देत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अव्वाच्या सव्वा वाढ होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ऊर्जा मंचाने मागणी केली आहे की आधी शासकीय कार्यालय आणि वीज चोरीच्या भागात हे मीटर बसवावेत आणि जुन्या व नवीन मीटरचे एकत्रित प्रत्यक्षित करून दाखवावा आणि लोकांचा विश्वास जिंकावा। दुसरीकडे महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। महावितरणच्या मते पाठवण्यात आलेले संदेश हे केवळ जनजागृतीचा भाग आहे। ही योजना घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत असून डिजिटल तंत्रज्ञानामुळे अचूक बिलिंग मिळेल। ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर वीज वापराची माहिती मिळेल, ज्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवता येईल आणि दिवसा वीज वापरल्यास प्रति युनिट 85 पैसे अतिरिक्त सवलत दिली जाईल असा दावा महावितरणने केलाय। मात्र महावितरणचे हे दावे ग्राहकांच्या गळी उतरताना दिसत नसून राज्यातील आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय। हा आहे थेट महाराष्ट्राच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेटलेला स्मार्ट मीटरचा वणवा। सरकार आणि महावितरण जरी या मीटरचे मोठे फायदे सांगत असले तरी जोपर्यंत ग्राहकांच्या मनातील अविश्वास आणि वाढीव बिलांची भीती दूर होत नाही, तोपर्यंत हा रोष शांत होणे अशक्य आहे। शेवटी लोकशाहीत ग्राहकाचा म्हणजेच जनतेचा अधिकार सर्वोच्च असतो। त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्याच घरावर बळजबरीने तंत्रज्ञान लादणे कितपत न्याय आहे? आता चेंडू पूर्णपणे फडणवीस सरकार आणि महावितरणच्या कोर्टात आहे।
मुख्यमंत्री आपल्या आश्वासनांवर ठाम राहून या सक्तीला चाप लावणार की महावितरणची ही मनमानी अशीच सुरू राहून आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार, हा मोठा प्रश्न आहे. स्मार्ट मीटर खरोखरच फायद्याचे आहेत की ही सर्वसामान्यांची लूट आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.